नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 होण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 होण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार? हा सवाल तुमच्या मनातला आणि हाच सवाल माझ्याही मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 5000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी भाव पातळी आहे सोयाबीनची ती कशी आहे, आणि भविष्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, आणि या सर्वांचा परिणाम देशातील भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं होणार, आणि अशा कोणत्या घटना व असे कोणत्या अनुकूल घटक की ज्याच्यामुळे आपल्याला 5000चा भाव नजीकच्या भविष्यात दिसू शकतो? आणि सर्वात शेवटचा सवाल की आम्हाला सांगा की आम्हाला 5000च्या भावासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार? तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी सोयाबीन ही जी आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय कमोडिटी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी त्या ठिकाणी बाजाराची भाव पातळी आहे त्याचा परिणाम देशात 100% होतच असतो। आणि जर सीबॉट वर सध्याची कंडिशन बघितली तर बाजार भाव $10 प्रति बुशेल्स वरून वाढून $10.70 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला होता। आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बाजार भाव पातळी सातत्यानं $10.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसायला लागले। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून तेजीचे संकेत आपल्याला दिसायला लागलेत, आणि ही तेजी आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर दिसणार म्हणजे दिसणार। आणि याच बरोबर मित्रांनो, देशातील बाजाराची भाव पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला भाव 4600 ते 4700 दरम्यान आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकार हमी भावावरती जी खरेदी सुरू करणार आहे त्याचा सकारात्मक परिणाम होणार। आणि त्याचबरोबर मध्य प्रदेश राजस्थान मध्ये जो परतीचा पाऊस या ठिकाणी धुमाकूळ घालून गेलाय त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनावरती परिणाम होताना दिसू शकतो। आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर देशामध्ये भाव पातळी 100% सुधारताना दिसणार, आणि बाजारभाव 200 ते 300 ने वाढून जर 15 ऑक्टोबर नंतर 5000 पार पोहोचले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर
सांगितलंय की तुम्हाला किती वाट पाहावी लागणार, तर 15 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार. आणि अनुकूल परिस्थितीमध्ये 15 ऑक्टोबर नंतर भाव 5,000 झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसायला लागले. पण विक्रीचा विचार करत असाल तर बाजारभाव 5,000च्या वर गेला की तिथं गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा आणि बाकीचं सोयाबीन भविष्यातील तेजीसाठी ठेवा, ज्याच्यामुळे आपला होईल फायदा. उद्या तेजी आली तरी फायदा होईल आणि मंदी आली तर वाटेल बरं झालं मी विकलं होतं. तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.